तर राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचा एक मोठा फटका आता नामांकित फूड चेनलाही बसलाय। डॉमिनोज पिझ्झाच्या मुंबईसह राज्यातील 4 शाखांचे परवाने निलंबित करण्यात आलेत। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यभरात 104 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे। अनेकांना सुधारणा नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत। दरम्यान घाटकोपरच्या आरसीटी मॉलमधील डॉमिनोजच्या आउटलेटवरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मी सध्या आरसीटी मॉलमध्ये आहे। मला पिझ्झा खायचा होता, म्हणजे मी या फूड कोर्टमध्ये आलो, मात्र मला इथे दिसलं ते एफडीएनं डॉमिनोजच्या पिझ्झाचं जे स्टोर आहे, माझ्या शेजारी ते स्टोर बघू शकता आपण, ते सील केलेलं आहे। खरं तर डॉमिनोज म्हणजे मोठा ब्रँड आहे, मग तो ब्रँड जर अशा लोकांची म्हणजे जर आरोग्याशी खेळत असेल तर कसं होईल? कारण की आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी झालेले आहेत जे या ठिकाणचे कर्मचारी आहेत, त्यांच्या हातात ग्लव्स नव्हते, कॅप नव्हता। त्याच्यानंतर बघितलं तर जे फूड ठेवण्याचं सर्व जे व्यवस्थित जागा नव्हती, तिथे अनेक कीटक वगैरे झुरळ म्हणजे अशा प्रकारचे गोष्टी दिसून आलेल्या आहेत। आणि आपण बघितलं तर पेस्ट कंट्रोलही केलेली नव्हतं। अशा अनेक त्रुटी निघालेल्या आहेत, याचा थेट परिणाम आरोग्याशी होतोय, ते पण माणसांच्या। आणि एवढा मोठा ब्रँड जर असं माणसांच्या आरोग्याशी खेळत असेल तर कसं होईल? एफडीएचं धाडसत्र जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरूच आहे। त्यामध्ये आता डॉमिनोजची ही शाखा जी आहे तिचा परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।